बातमी नाशिकहून। नाशिकमध्ये नरहरी झिरवळ यांचा संदीप घुळवे यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। संदीप घुळवे शिवबाठाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असताना देखील झिरवळ यांनी घुळवे यांना पाठिंबा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप घुळवे नरहरी झिरवळ यांच्या भेटीला आलेले आहेत। नरहरी झिरवळ यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळतंय। झिरवळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमदार साहेबांनी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि त्यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला। त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आणि एक जिल्हा म्हणून आणि साहेबांचा आशीर्वाद, त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे आणि तेच प्रेम मला आता ते देत आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आज तसं संदीप भाऊंना माझ्या आधी आपण सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देऊ असं मला वाटतं, कारण पक्ष ही एक बाब अलग आहे। आता हे शिक्षक आमदारांचं जे काही इलेक्शन आहे त्यात एक तरुण उमद्या आणि वसा वारसा असलेल्या संदीप भाऊंना घुळवे साहेबांचा फार मोठा वारसा आहे। त्यांच्या हातून जे काही घुळवे साहेबांच्या हातून जे अर्ध, कारण त्यांचं तसं ते जाण्याचं वय नव्हतं। नरहरी झिरवळ यांनी संदीप घुळवे यांना पाठिंबा दिलेला आहे। झिरवळ यांचा वाढदिवस असल्यानं संदीप घुळवे यांनी झिरवळ यांची भेट देखील घेतलेली आहे आणि यानंतर आपण पाठिंबा का दिला या संदर्भात नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे। उमेदवार राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असताना देखील झिरवळ यांनी घुळवे यांना पाठिंबा दिलेला आहे। संदीप घुळवे हे शिवबाठाचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे नाशिकमधलं राजकारण काहीसं वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक जणांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। नरहरी झिरवळ यांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि यावरून आरोप प्रत्यारोप देखील होण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये नरहरी झिरवळ यांनी संदीप घुळवे यांना पाठिंबा दिलेला आहे। संदीप घुळवे हे शिवबाठाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असताना देखील झिरवळ यांनी घुळवे यांना पाठिंबा दिलेला आहे। संदीप घुळवे यांनी स्वतः नरहरी झिरवळ यांची भेट घेतलेली आहे। त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं त्यांनी नरहरी झिरवळ यांची भेट घेतली आहे।